आता हा शाळू पाणी पितो इकडचा, ह्यानं पाणी पिले पण ह्याला पाणी नाही. असं सगळा खेळ. ठीक आहे, उद्या लवकर येऊन आम्ही याला पाणी देऊ परत. जेवढं लवकर टोमॅटो तोडून देतो तेवढं लवकर येऊ आणि याला पाणी परत एकदा देऊ. मग आपलं परत एकदा शाळू पाणी गेलं आणि चांगला मोठा होईल. मित्रांनो मी कपिल मांगडे आणि तुम्ही बघू शकता ज्वारी एवढी आली आपली. भारी दिसते ना, एक नंबर आलेले पीक. कारण या वर्षी पाऊस पण चांगला झालेला आणि चांगलंच म्हणजे आपल्याला शेतीसाठी सगळ्यांचीच चांगली, सगळ्यांची शेती एक नंबर आहे. बघू शकता यावर्षी पावटा पण आला आहे बघा कसा एक नंबर. हा चनुरा पावटा आहे, आमच्याकडे बी आहे चनुरा पावट्याचं एक नंबर. तुम्ही बघू शकता बघा आता भरायला लागला आहे थोडा थोडा. हां आता रोज पावटा एक एकदम एक एक करून टाकतो. पावट्याच्या शेंगाला तेल असते बघितलं नाही, हाताला लागले माझ्या. हां आता मला शेंग सोलून दाखव. भरपूर लोकांना पावटा माहीत नाही. अरे पहिलं आपण कसं म्हणतो की शिवी, आता ती शिवी नाही, थोडक्यात तुम्ही समजून घ्या. ए पावट्या असं नाव घ्यायचे कधी कधी बोलतात बरे वाटायचं ना. पण हा पावटा आहे मित्रांनो, एक नंबर खायला लागतो. पावट्याचा भात खतरनाक, पावट्याची उसळ जर केली तरी एक नंबर. पावट्याची म्हणजे सुक्की भाजी, त्यानंतर पावट्याचं कालवण जर तुम्ही केलं तव्यातलं तर म्हणजे तुम्ही मटणाचा रस्सा कसा असतो मित्रांनो, पिणार माणसं पिणार त्याचा रस्सा, कुस्करून भाकरी खाणार एक नंबर ना. आलो असा हा पावटा. हा शाळू पण बघा तुम्ही कसला आला एक नंबर. भारी वाटतं रानात झाल्यावर, शांत, गाड्यांचा आवाज नाही, काय नाही काय नाही, मस्त आपलं झाडांकडे बघत राहायचं. केलेलं भेळ आहे इथं. ह्याचा काय फायदा होतो या, जेव्हा आपण केलेला आहे ह्याचा शाळाचा आणि हा पाट आहे, मग या पाटाला इथे एक एक ठेवून द्यायचं. जेवढं आपण धरतो नाही तसं पाणी धरतो त्यावेळी काय होतं, प्रेशरमुळं ते माती हळूहळू निघून जाते ना. पण जर तुम्ही असे ठेवलं इथं भेळा एक एक, हे काय पाचटीचा भेळा पण मजबूत असतो ऊसाच्या, आणि आपलं पाणी मग माती धरून ठेवतं. ते माती धरायला कोणतरी पाहिजे ना प्रेशरची, मग याचा उपयोग होतो. नाहीतर ते 10 वेळा फुटतं. ते लहानपणी आबालाही ओरडायचे, फुटलं की ते काय धरता यायचं नाही, कारण ते लगेच निसटून जायचं ना पाणी. एक नंबर वाटायचं. धरायला गेलं की ते पाणी निघून जायचं, सगळा खेळच खेळ. आता मोठं झालं एवढं नाही काय वाटत, पण लहानपणी इथे आपल्याला जमायचं नाही ना. आता ताकद आली आपल्याकडं, होते सगळं बरोबर. पण या पाण्यात भारी वाटतं. भिजत आलं की आम्हाला सांगायचं भिजलं एक नंबर ना. बरोबर जणांना केलं असेल असं. पाणी गेलं, लाईट गेले, लाईट गेले. गेले गेले मित्रांनो, हे 2 सारे भिजवायचे राहिले. लाईट गेली 4 वाजता बरोबर लाईट जाते गावामध्ये. आता उद्या परत लाईट येईल आणि एवढं भिजवायचं राहिलं. बरोबर भिजवून झालं असतं. सकाळी मी पण आलेलो आपणबर लवकर, पण मला जायचं होतं शनी मंदिरामध्ये दर्शनाला. मग आपण बरोबर दुसरं कोण भिजवायला नव्हतं, कारण इथं दारं धरायचं असतं आणि त्या कोपऱ्यात जाऊन परत असं बघत बघत कुठं फुटतंय का काय होतंय का असं करत करत शेवटच्या ह्याच्यापर्यंत जायचं असतं. मग आपण एकट्याला जमलं नसतं, कारण भरपूर जागी असं फुटतं इथं पाणी ओढलं होऊन ओढसारखं चढायला लागलं पाणी की फुटतं इथं. त्यासाठी एवढं भिजवायचं राहिलं. माझ्या शाळाला पाणी नाही भेटलं. उद्या आता आम्हाला टोमॅटो तोडायचे, वांगी तोडायचे, त्यामुळे उद्या पण याला पाणी नाही भेटणार. गरज होती याला पाण्याची, पण आता लाईट नसल्यामुळे आपण पण काही करू शकत नाही. माझी पण चूक झालीच. मी पण सकाळी जरा आम्ही लवकर येऊन भिजवायला पाहिजे होतं. माझ्या पण लक्षात नाही आलं. आपण बरं दुसरं कोण नसल्यामुळं भाऊ पण आमचा रोटर करायला गेलेला. आहे ना पाणी भरपूर बाबा. मस्त. 1 तासभर सकाळी चालू असते झालं असतं ना बा. बोरीची झाडेला आल्या तिथं. किती पाणी अजून? भरपूर पाणी घ्या बाजून.
एक दीड तासात बरोबर झाला असा त्याच्या आत झालास पाऊण तासाचं जा बाई आता बैलांकडे जाता का तुम्ही इकडे ह्यात परत पाणी सोडायला लागेल म्हणताय का कुठं कोसळलं लागेल टोचतात ती पण